आमदार रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आलंय। ईडीकडून हे समन्स बजावण्यात आलं आहे। तर 17 जानेवारीला रवींद्र वायकर चौकशीसाठी गैरहजर होते। प्रकृती ठीक नसल्याने ते गैरहजर असल्याचं सांगण्यात येत होतं। तर आज पुन्हा एकदा ईडी कार्यालयाकडून समन्स पाठवण्यात आलं आहे। त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ईडी अधिकाऱ्यांनी वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती। जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावरती बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी वायकर यांनी काही करार लपवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। या प्रकरणी गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महापालिकेत कार्यरत उपअभियंता संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती आणि याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता। याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडी तपास करते। या प्रकरणी 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून पालिकेने या हॉटेलच्या बांधकामाची परवानगी रद्द केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।